जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका थेट एका विवाह सोहळ्याला बसल्याची घटना अकोल्यात घडली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून आलेल्या वधू पक्षाला उपनिबंधक कार्यालय बंद असल्याने दिवसभर ताटकळत बसावे लागले, तर वधूवरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। अकोल्यातील या हर्षा या तरुणीचा विवाह बार्शी येथील रविकांत लांडे यांच्याशी ठरला होता। विवाह नोंदणीसाठी अकोल्यातील सहजिल्हा निबंधक कार्यालयात 1.5 महिना आधीच प्रक्रिया पूर्ण करून आजचा दिवस निश्चित करण्यात आला। त्या अनुषंगाने सुमारे 50 वऱ्हाडी रेल्वे आणि 4 चाकी वाहनांनी अकोल्यात दाखल झाले। मात्र उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालय पूर्णपणे बंद होते, त्यामुळे नियोजित वेळेत विवाह नोंदणी होऊ शकली नाही। या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वधूवरांसह दोन्ही कुटुंबियांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे। दरम्यान सकाळपासून 60 ते 70 वऱ्हाडी, ज्यामध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतीक्षेत थांबले होते। या संपूर्ण प्रकारामुळे लग्नात विघ्न ही म्हण अक्षरशः खरी ठरल्याची चर्चा शहरात रंगली आहे। आता प्रशासन या प्रकरणात तातडीने काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। परिस्थिती गंभीर होताच वधूवर पक्षातील मंडळींनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेत आपली कैफियत मांडली। जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। त्यानंतरही विवाह नोंदणी न झाल्याने दोन्ही कुटुंबियाची अडचण कायम राहिली। डिजिटल महाभूमीसाठी प्रवीण खेते, अकोला।